हरे जय जय राम कृष्ण हेलो 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 थोड़ा अजून द्या ना. हरी खुला करा खुला.
राम 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 बेस कमी असू द्या प्रबल गेंद राम 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 समोर मांडला असता राम गेना सुना राम लेंग लेंग जरा दर्शन शा 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 राम राम कृष्ण जय जय राम राम
ज्ञानदेव पांडुरंगा कुरु प्रथम तुझे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तके पायावरी यावाय करी संतांच्या प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिल कुट ब्रह्मांड चालक निगुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार समर्थन जगासमोर मांडणारे निष्ठावंत वात्सल्यपूर्ण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ बाबा यांचा 3 चरणाचा परमार्थाची पराकाष्ठा गाठल्यानंतर एखाद्या वैष्णवाची झाली अवस्था याचं चिंतन करणारा अभंग औचित्यासाठी निवडलाय. कारण माणसासाठी सगळ्यात मोठं साधन असतं ते मोक्षप्राप्तीचं असतं. अखंडितपणे त्या मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जे साधन वापरलंय ते संतांची संगत आहे, त्या जगाच्या मालकाचं नामचिंतन आहे. आता काही गोष्टीला काही गोष्टी कारणीभूत आहेत. अर्थात देव आवडायला प्रारब्ध लागतं, देव कळायला ज्ञान लागतं आणि देव मिळायला भक्ती लागते. कधी कधी प्रारब्ध प्रबळ असेल तरी ज्ञान कमी पडतं, ज्ञान परिपूर्ण असेल तरी संतांची संगत अर्थात गुरुचा अधिकार कमी पडतो, त्यामुळे देव मिळत नाही. देव मिळणं म्हणजे मोक्षाचा अधिकारी होणं आणि अर्थात जो मोक्षाचा अधिकारी झाला त्याला जन्म मृत्यूचं बंधन नाही. मग आम्ही नाथ बाबांना शेवटच्या क्षणी विचारलं, नाथ बाबा ऐश्वर्य पायदळीत उडवलं, सर्व संपन्न होतात, सर्व निपुण झालात, काहीच ठेवलं नाही जवळ, जिवंत जलसमाधी घ्यायचं सामर्थ्य तुमच्या मनगटात असताना तुम्ही कुठल्या गोष्टीने आनंदी आहात हे व्यक्तिमत्व व्यक्तगत करताय? तुम्ही व्यक्तिमत्व आनंदी आहेत हे आम्ही मानायचं कसं? कारण तुम्ही सगळंच काही आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये, आमच्या प्रापंचिक दृष्टिकोनामध्ये आमच्याकडे आनंदी कोण? जो ऐश्वर्य संपन्न आहे. आमच्याकडे आनंदी कोण? जो सर्व अधिकारी आहे. आमच्याकडे आनंदी कोण? ज्याला सर्व व्यापती आहे. तुम्ही सगळ्यात निसटलेले आहात. मग कुठल्या अनुषंगाने तुम्ही आनंदी आहात तेही शेवटच्या क्षणी. त्यावेळेस नाथ बाबा सांगतात, कसं आहे ना, संतांची आणि आपली बघण्याची आणि वागण्याची वेगळीच भाषा आहे. तुकोबारांच्या भाषेमध्ये जन्माला येणं दुःख आहे आणि जन्माला शेवटच्या क्षणी जगाच्या मालकाचं नाव मुखात असणं हे सुख आहे. एके वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. मग आमच्यासाठी सुखाचं काय? तुकाराम म्हणे, बळी जीव दिला पाया तळी. बरं हे शक्य कधी आहे? माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. हे शक्य कधी झालं? जेव्हा माझं मन तुझं स्मरण करायला लागलं, त्या दिवशी मला सत्य असत्य कळलं. मग मला ज्ञात झालं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे. ही माणसं वगैरे सगळी माझी नाहीयेत. मग मी मेल्यावर माझ्या घरची रडणार नाहीत हे तुकोबारांचं वाक्य. मी मेल्यावर माझी बायको रडणारच नाही. कोण रडेल? रडती माया मोह रात्रंदिस. हे रडतील कोण? माया मोह अशा वासना दंभ. कशामुळं? आयुष्य गेलं तरी बाबा हाती आला हे रडतील त्याच्यासाठी. मग आता यांचं रडणं बरोबर आहे आणि यांचं रडणं चुकीचं आहे. आणि मत असं आहे शास्त्राचं, पतना प्रायती इति पुत्रः. जर माय बापाला अखंडितपणे प्रपंच करत असताना, लेकरा बाळांचं वर्चस्व वाढवत असताना ज्या गोष्टी कमी पडल्या, तर आता पुत्राचं काम आहे जे माय बापाला पापातनं वाचवतो त्याला सुपुत्र म्हणावा, त्याला योग्य पुत्र म्हणावा हे शास्त्र सांगतं. आणि शेवटी विषय कसा आहे, शास्त्र कधीच खोटं बोलत नाही. शास्त्रामध्ये मोक्षाची साधनं दिलेली आहेत, पण या पलीकडे जाऊन नामबाळाय म्हणतात, चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, अठराही पुराण हरीसीच गाते. हे सगळं शास्त्र मिळून, ही सगळी पुराणं मिळून जर कुठं
थांबवलं जातं तर चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आणि हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी अवघेची त्रैलोक्य. मग मी मृत्यू लोकातही आनंदी, मी पाताळातही आनंदी आणि मी वैकुंठाला गेल्यावरही आनंदी. आता हे संतांचं झालं. मृत्यू लोक एक ठीक आहे, पण आपण वैकुंठाला जाल याची खात्री आपण देऊ शकत, कारण आपलं कर्म तसं नाहीये. आता विषय काय आहे, जिथे चोखोबारा अखंडितपणे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. मग त्यांची अवस्था कशी आहे ते संतांना समजून घेऊ शकतात. त्यांना माहित आहे सगळ्यात मोठा मोक्ष कुठे, संतांच्या चरणाशी. बरं, अमृताचे ताट घेऊन आले इंद्र, सुरवरे गरजती जय जयकारे. चोखियांच्या घरी शुद्ध झाले अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. नागबाबा म्हटले मी काय कौतुक करू संतांचं. जे अमृत पिऊन तुम्ही अमर व्हायचे स्वप्न बघताय त्या देवदेवतांना मी सांगतोय त्या अमृताला गोड करायची ताकद संतात आहे. मग मी काय म्हंटल, माझ्यासाठी सगळ्यात मोठं सत्य काय असेल तर संत संगतीने जगाच्या मालकाला प्राप्त करणं. आणि तो एकदा प्राप्त झाला की चैतन्याची शोभा. मग मी वैराग्यमय झालो, मी चैतन्यमय झालो. कधी झालो, माय जगन्नाथ. पण मायबाप देव कधी झाला, चरणी जगन्नाथा. याचा परिणाम काय झाला, अवघेची त्रैलोक्य. आता मी मेलो तरी सुखी आहे. का बरं, कारण ज्ञानोबारांच्या भाषेनुसार मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. त्याच्या मनात आणि मुखात पांडुरंग आहे. ते व्यक्तिमत्व आयुष्य जर त्याने भजनातच घालवलं तर शेवटच्या क्षणी तो माणूस राहत. अंतकालेची मामे आपण जर शास्त्र सांगतो शेवटच्या क्षणी तो माणूस राहत नाही, तो देव होतो. आता अनलॉजिकल वाटतं लोकांना, पण खरं सांगू का, परमार्थ इतकं सत्य कालही काही नव्हतं, आजही काही नाहीये आणि उद्याही काही नसणार आहे. मग तुम्हाला सत्य स्वीकारलं की आनंद मिळेल यात काही दुमत आहे का. सत्य स्वीकारलं की आनंद मिळेल. जोपर्यंत कल्पनेत आहात दुःखी आहात. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. मनापासून निर्मित असणारी कल्पना एका मिनिटात राजा करते, एका मिनिटात रंक करते. सुखानं जगू देत. निर्मित कुठून, मनापासून. मग मी मनाला सांगितलं हे सत्य काय जे आम्ही आज करतो. आता कर्माचे 5 प्रकार, नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, काम्यकर्म, निषेध कर्म आणि प्रायचित्त कर्म. आज जे करतोय ते नैमित्तिक कर्म. हा वर्ष श्राद्धाचा सोहळा म्हणजे नैमित्तिक कर्म, जे आम्हाला करणं बंधनकारक आहेत. कारण 3 ऋण आमच्यावर आहेत, देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. आणि या पितृऋणासाठी आम्ही आजचा सोहळा इथं नवले कुटुंबियांनी मांडला. यांचे 3ही सुपुत्र असतील, एक मुलगी असेल. सामर्थ्याने युवराज दादा, राजेंद्र दादा, सुरेंद्र दादा आणि त्यांची विद्याताई ही मुलगी. ह्या 4ही अपत्यांच्या माध्यमातून हा संकीर्तनाचा अट्टहास. सगळे नातू, सगळे जावा, सगळे दीर आणि त्यांचे अगदी सामर्थ्याने 7 जन्माच्या गाठी पाणीग्रहणापासून जगाच्या मालकाने ज्यांच्या बांधून दिल्या ते आमचे पती असतील. सामर्थ्याने आज या ठिकाणी या आईच्या स्मरणार्थ या 3ही मुलांनी हा आणि त्यांच्या पतींनी हा नामचिंतनाचा अट्टास इथे अखंडितपणे मांडला. मग त्यामध्ये कुंडलिक दादा माने हे त्यांचे पती आणि त्यांच्या सुवद्य पत्नी सौभाग्यवती रत्नमाला यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, वर्ष श्राद्धानिमित्त हा नामचिंतनाचा अट्टहास. खरं सांगू का दादा, आमच्याकडे लोक विचार करत नाही. आम्हाला असं वाटतं सगळे करतायत म्हणून आम्ही करतोय. तसं नाहीये. आम्हाला माहित आहे आमच्यासाठी सगळ्यात सोपं साधन काय असेल तर मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. बरं, हे एकटे सांगत नाहीयेत, हे संतांची वाचा आहे आणि संतांची वाचा अगदीच सत्य असते. हे आपल्यासारखं नाहीये. ते अनुभव आले अंगात म्हणून ते बोलतायत, ते मोक्षाचे अधिकारी आहेत म्हणून ते बोलतायत. आपली कशी ना परमार्थाची पद्धतच जरा वेगळी आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं दादा. माणसाला वाटतं मायबाप मेल्यावर मायबाप मरतात, पण माझ्या मताने तसं नाही. माझ्या मतानुसार ज्या दिवशी मायबापाला कळतं की आता पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आम्हाला फारसा सन्मान राहिला नाही, ते मायबाप तेव्हाच मरतात. राहतं ते फक्त शरीर आहे, हाडामासाचा सापळा आहे. माणसाच्या हातात नसतं मरायचं म्हणून माणूस मरत नाही तर बरीच बसलेली माणसं ऑलरेडी मेलेली आहेत. आणि काय म्हणणं म्हणजे ज्या माणसाला जिवंतपणे परमार्थ करता आला नाही, माझ्या नजरेनं तो मेलेलाच आहे. ज्याला एवढा मोठा देह देऊन सुद्धा ज्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या आहेत. आता बघा, मी तुम्हाला 5 कर्म सांगितली. हे नैमित्तिक कर्म, निमित्तानं केलेलं कर्म. नित्य कर्म, ज्याच्या घरात हरिपाठच नाही, ज्ञानेश्वरीच नाही, काकडाच नाही, ते घर जिवंत असून तरी काय फायदा आहे, त्याला काही कळाच नाही महाराज. आणि विषय काय आहे, आम्हाला जर कर्माची व्यापकता जर कमी करता येत नाहीये, मग आम्हाला कळावं की आमच्यासाठी नित्य कर्म गरजेचं आहे. आमच्यासाठी निषेध कर्म म्हणजे जे करायचं नाही ते नाही केलं पाहिजे. आमच्याकडे 7 गोष्टी नाही चालत ज्या घोर नरकात नेतात. तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम
नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. त्यातला पहिला मांसाहार. नाही चालत आपल्यात. हिंदू धर्मात सनातनात मांसाहार इतकं मोठं पाप नाही जे घोर नरकात नेतं. मांसाहार तळेवाडीकर नाही चालत. आता नाही तर नाही, ते काय मी सांगितलं का महाराज का? ते सुभाषितकारांनी सांगितलं. नाही चालत तर नाही चालत, पण आता नाही चालत म्हणून नाही करणारे फार कमी आहेत. कोण ऐकतं दादा? पुरुषांचं बरू द्या, तुम्ही पण शाण्या नाही माय. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज आणा की. अरे बाई किती दिवस ग? आणि काय, आणि पुन्हा ऊर नाही बनवायचा. देवाने माझं वाटोळं केलं, देवाने केलं, कर्माने केलं. देव कधीच कुणाचं वाटोळं करत नाही. माझ्या वाटेला आलेली वेदना, माझ्या वाटेला आलेला त्रास, माझ्या वाटेला आलेली व्याधी माझ्या कर्मामुळे, माझ्या वागण्यामुळे. आणि देवाला कसा दोष देता ग? देवानं माझं वाटोळं केलं, देवानं माझं चांगलं केलं नाही. आपण कधी कुणाचं चांगलं केलं? शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी गायला? निस्वार्थीपणे देवाच्या मंदिरात कधी गेलात ग? अगं निस्वार्थीपणे नवस्तरी केलात ग. सगळंच मरू द्या, लोकांविषयी चांगला विचार शेवटचा कधी केला? अगं तेही जाऊ द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मेली तेव्हा. सासूविषयी चांगलं कधी बोलले? ती मेली तेव्हा. तोपर्यंत तोंडात एक शब्द आला नाही कधी दुसऱ्या समोर. हा तोंडावर बोलतो की आम्ही? तोंडावर तर आमच्याही बोलतात की. चांगल्याचं काय? पण माझी विनंतीच आहे, ज्ञानोबा म्हणतात ते खोटं नाही. जगे आवडण्याची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. माऊली म्हणतात मला फार आवडतं. सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा आणि घरच्या माणसांनी त्रास द्यावा. लोकांनी पाय धरून वडावे, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय माझं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून लोकांनी त्रास द्यावा आणि जगाच्या बापानं पदरात घ्यावं. हे आयुष्य असावं आणि असावंच. तुमची टाळी सुद्धा उपकार आहे. हा टाळी सुद्धा उपकार आहे तुमची. धर घे धर. उशिरा येऊन बोलती का? धर घे धर. इथं ताटकाळात ठेवला आम्हाला, आता फुलं टाकली असती, जेवून घरी गेलो असतो. घे धर धर धर. एवढा तिरस्कार. माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. मायबाप आहात तुम्ही माझे, बहीण भाऊ आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो. 26 जानेवारीला पोरीचं भाषण चुकलं असेल, अख्ख्या मंडपानं नाही, पण तुम्ही का बरं? पोटची आहे, रक्ताची आहे, नातं आहे. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी विठ्ठल भेटल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य तुमच्या अस्तित्वात असू द्या ना. अंतःकरण मोठं करा म्हणा, आय एम गुड फॉर नथिंग. मी नसल्यापेक्षा असलेलं बरं आहे. पण विनंती एवढीच आहे, थोडं अंतःकरण शुद्ध केलं तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे तेथे. थोडं नजर शुद्ध केली काय लागतं रे? मना की रक्ताची बहीण करतीये, मना पोटची पोरगी करतीये. पण एवढी नजर सामर्थ्यवंत आमच्याकडे आली असती तर आम्ही किती वृद्धिंगत असतो आज, नाही का? आमच्याकडे आमचं तुमचंच आहे. अरे देव सुद्धा जातीवर आहे आमच्याकडं. धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. कसं बोंबलत तुम्ही? तुम्ही देव वाटो, तुम्ही महापुरुष वाटून घेतले. आपल्यात एक काही आहे का? बरं हे कधी विचार केला का? नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमुपा पांडुरंगा. विष्णुरूप तू, विश्वरूप तूच. अरे सर्व काही तू. ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. अंशच तुझा आहे रे देवा. बरं छोटा विचार करा अजून त्याच्यापेक्षा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राण्याम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. मग खाताना विचार करायला नको. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग जाणीव ठेव तूही मीच. वागता बोलता विचार कर, कारण इथे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी नाही चालत आपल्यात मांसाहार. हा तुम्ही लय शाणे. तुम्ही सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून आणता. तुम्हाला वाटतं फक्त सोमवार गुरुवारच इठ्ठल जागा असतो, बाकीचे 5 दिवस देवाचा डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. इतका लॉजिकल कसला परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वागावा. अरे पोरांनो, म्हणजे नाचणारे तुम्हीच आणि आरती करणारे तुम्हीच. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा, पोत्यात घालून हल्ला पाहिजे सांगणारा आणि खाणारा दोन्ही बी. देवाच्या नावामध्ये कशाला घेता? जयाचे ऐक धड नाही, तयासी परित्र पुससी काही. ज्ञानोबा म्हणतात ते काय खोटं? अहिक म्हणजे जगणं. अरे जगता येत नाही तुम्हाला, तुम्हाला मोक्ष कसा मिळणार आहे? जगण्याची व्याधी तरी आधी सोडून टाका ना. तुम्ही आम्ही सगळे सारखेच, काही शान नाही आपल्याकडे. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण पण गुणाचे नाही. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत फाशीला गेलो यांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून. आणि हे बघा स्वातंत्र्य, यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस चला तिकडे गाव भेटलं तरी चालतंय की रे. कोण तुम्ही आम्ही सगळे सारखे रे.
कधी विचार केला रे? मग हा फरक आहे आपल्यात आणि संतात. म्हणून फरक आहे आपल्या आनंदात आणि त्यांच्या आनंदात. इथे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. केलाय कधी विचार? 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. स्वतःची बायको अन्न करून गेली, 2 मुलं गेली, दुसरी पत्नी आवली, फाटक्या लुगड्यावर संसार करायची. 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या बुडवल्या. साधं सोपं नाही दादा. जावळी खोऱ्यातले सगळ्यात मोठे सावकार तुकोबार आहे. 65 लाखाची सावकारकी. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबार ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची. हे कधी डोक्यातच नाही आलं. हे विश्वाचे आमुचे घर ऐसी मती ज्याची स्थिर, हे म्हणणारे ज्ञानोबा आहे किती मोठ्या मनाचे असतील. विश्वमाऊली म्हणतो आम्ही त्यांना, सामर्थ्यच तेवढं आहे. नामदेवराय ज्ञानोबराय तीर्थयात्रेला निघावे, भगवंताने सांगावं नामदेवा जा. नामदेवरायांनी म्हणावं कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे दर्शन. त्यावेळेस भगवंताने सांगावं नामदेवा कुठे जाताय हे महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. आयुष्यभर जे माझं नाव घेतलंय ना त्याची फलप्राप्ती आहे की तुम्हाला ज्ञानोबरायांचा सहवास मिळतोय. ही संतांची ताकद आहे. ताकद जसे काशीमध्ये गेले, वाराणसीमध्ये गेले, ज्ञानोबारायांनी पाऊल ठेवला. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले माझ्या ज्ञानोबारायांना. ज्ञानी यांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगे हात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. हे संत बघा. माझ्या नामदेवरायांनी सांगावं गंगा माय इथे कुठे मिठी मारताय? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश. माझ्या ज्ञानोबारायनं अशी एकही जागा या विश्वात नाही. ती माय आमच्या पदरात पडली की हो? कधी केला या मोठेपणाचा विचार? आमचं मोठेपण म्हणजे बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पाती को छाया नहीं फल लागे अति दूर. काय काम आहे आपलं मोठेपणाचं? आणि कसला मोठेपणा रे? श्रीमंतीचा. आजही सप्त्याच्या काल्याच्या पंक्तीला एखादा साहेब आला तर 7 दिवस ज्या महाराजांना सेवा केली त्याला म्हटलं जातं जरा सरका, साहेबाला बसवत. आणि 7 दिवस आम्ही इथे काशी केली त्याचं काय? साहेब महत्वाचा आहे, पंगत त्याची मोठी आहे ना. साहेब बसा. 2 घास खा साहेब, 2 घास. आमच्या गावचं 2 घास. अरे येड्यांनो, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय. तुमचं खाऊन काय पोट भरणार आहे साहेबाचं? तुम्हाला इतकं शहाणं वाटतं का? बरं कळत नाही असं नाही माऊली, सगळं कळतंय तुम्हाला. तुम्हाला आणि मला सगळंच कळतं की रे. पण तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून विनंती आहे असत्य टाळावं, सत्य स्वीकारावं आणि आनंदी व्हावं. हे दुःखाचं कारण आहे आपल्या की सगळं दिसत असूनही आम्ही डोळे झाकून आहेत. आणि शेवटी कसं आहे ना माऊली, झोपलेल्याला उठवायचं सोपं असतं, अवघड कोणाला? सोंग घेणाऱ्याला. आम्ही त्यातले. आम्ही झोपलो नाहीयेत, आम्ही सोंग घेतलंय. सगळं कळतंय आम्हाला, परमार्थाशिवाय सत्य काही नाही. पण आमचं मन इतकं बेकार आहे की या संसार व्याधीतनं तरतच नाही. मग संतांनी सांगावं, मग भगवंताने सांगावं, तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी क्षणात पार्थमय्या विशित चेतसा. हे पार्था मी येतोपर्यंत काळजी करू नको, सारखी मी तुझा. प्रत्येक सागरातनं तरुण नेईल तुला. विश्वास आहे अनाथाचा नाथ. पण आम्ही सगळं सोडावं तरी. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. मग काय लावणीया हात कुरवारीला माथा, सांगितली चिंता न करावी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. काय करायचं ठेवलं देवाने? विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप श्रोता, बहीण बंधू भ्राता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू श्रोता, कृष्ण माझा. तेच ज्ञानोबाराय म्हणतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदापदी अमूत. गुरु बंधू माय बाप सगळंच झालास की रे. पिता महाभीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्ण मी अर्जुन नाही सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. बोलायला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये आले. अर्जुन धाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशांत. भगवंताला नवल वाटलं, उठवलं त्याला. वेडायस की काय बाबा? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्या पदरात. तू कशाच्या विश्वासावर झोपलास? काय वाटतं? ज्या लोकांना आपलं आपलं म्हणत होतास ती लोक शत्रू म्हणून उभे आहेत तुझ्या समोर. वाईट वाटत नाही? वाटतं रे देवा, तरी हसतोयस. इथं इलेक्शन लोकांचा झोपा ह्यांना नाही. तू कस काय झोपला बाबा एवढ्या संकटात? तळेवाडीकर झोपाय तुम्हाला कशा लागतील म्हणा. पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागल? स्वतःच्या कष्टाचा असतो म्हणजे झोपी लागली असते. असं पोरगी म्हणून वाईट वाटतं, बाकी काही नाही. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची, मास तुम्हाला. काय न्याय आहे पण जगाचा? कुणी काढली रे? एक मला ओळी आणून दाखवा, ओळी आणून दाखवा ज्यात हुंडाई पद्धत आहे.
काहीच संबंध नाही आपल्या धर्माचा आणि हुंडाचा. उलट शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम अदम भातृवित्तच्च स्त्री वित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण भगवंताच्या दारात त्याला उत्तम पुरुष म्हणून नावाजला जातो. त्याला वैराग्य जो अखंडितपणे स्वतःच्या कष्टावर जगतो. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. खरंय, मला माहित आहे तुम्ही का नाही वाजविल्या. तुम्ही घेतलंय का? आपण घेतलं नसतं म्हणजे वाजवली असती, हे की नाही. लोकांचं वाजवायला वाटतं आपल्याला, स्वतः चुकलं म्हणून तरी वाजवीत झाला का? लय अवघड आहे. पण तुमचं काही म्हणा, नाही चालत तर नाही चालत बाबा. जो बापाच्या इस्टेटीवर जगतो तो मध्यम आहे, जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो ना तो आधमाधम आहे. त्याला जिंदगीभर त्रास आहे महाराज, त्याला झोपच नाही जो बायकोचं खातो तो. हे मी नाही सांगितलं, शास्त्र सांगताय या विषयाकडे. म्हणून नाही चालत आपल्यामध्ये, नाहीच ही पद्धत आपल्यात. आता आपण काढली म्हणून काढली, पण जमत असेल तर बघा तुमच्या हिशोबानं. शेवटी तुम्ही कुठं, तुमचं कसं आहे, तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामदट, हे की नाही. तुको म्हणे मेलो सांगता सांगता, तरी कोणी ऐकलं नाही तर आमची काय कथा आहे माऊली. जाऊ द्या, मरू द्या, या विषयाकडे टाका द्या. झोप आली रे. भगवंताने विचारलं कसं काय आली? एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या वेदनेत, एवढ्या त्रासात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य बांधलंस कुठून? एवढा निशंक झालास कसा? कशी आली तुला झोप? तुझ्या काळजीत मी जागा आहे. तेच तर ना देवा, तूच बोललास. कर ना विचार. ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा, मी कशाची चिंता करू सांग? ज्याची चिंता जगाचा बाप करतोय त्याला चिंता कसली? तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे, तुझी चिंता दासी सर्व आहे. मागे पुढे उभा आहे संहित आली आघात निवाराया निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडो निधी घालोनी या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी. तुका म्हणे मज बोलविता देवा आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत से वाणीश कविता धनी वेगळाची. मग मला कशाची काळजी? हे जे काही आहे मीरापकी कृपा सेवका हो रहा मेरा आपकी कृपा से सबका हो रहा. करते हो तुम कन्हैया, तूच करतोयस की रे देवा? करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है, मेरा आपकी कृपा सबका हो रहा है. विचारलं कोणी कधी का हो? काल अपमान करणारे लोक आज सन्मान करतात, काल नावं ठेवत होती आज गुणगान करतात, काल पाय खेचत होती आज माया करतात. तेव्हा कुठून आलं? कसं झालं? कुणी दिलं? काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. एवढा त्रास देऊनही तुम्ही संयमाने बाहेर कुणी दिलं बळ? आता यांना कुणी सांगावं तुमच्या पाय खेचण्यानं आम्हाला काय होणार आहे? ज्याचा हात विठ्ठलानं धरलाय तो अखंडित वैराग्यमय राहणार आहे. हे सामर्थ्य त्याच्या मस्तकावर हात ठेवणार. जे काही चाललंय ना कभी ताल नहीं हूँ कुछ भी, कभी ताल नहीं हूँ कुछ भी, फिर भी काम हो रहा है.
नाही, पण यांना कोणी सांगावं अनाथाचा नाथ जगाच्या बापानं हात धरलाय. पण हे शक्य कधी झालं? चरणी जगन्नाथा. नाहीतर हे लय बेकार. विवेक आते बोलवी संतोषाची चाड लावी बैसजे तरी नवी दाही दिशा. पण विनंती यालाच केली. सांगड बांधारे बांधारे भक्ती सांगड बांधा बांधारे बांधा बांधारे भक्ती नारायण नामाची सांगड बांधारे भक्ती सांगड भक्ती नारायण नामाची पैसा न लागे रुपया न लागे ना लागे तमड़ी तमड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे ना लागे तमड़ी तमड़ी ना लागे तमड़ी तमड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा खेती करो हरि नाम के सदा नाम घोष करो हरि का सदा नाम घोष करो हरि तेरे सदा चित्त समाधान 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 सर्व सुख दयालु सर्व आनंद
रमलो मग काय राहिलं देवा अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता शक्य कधी झालं चरणी जगन्नाथा आणि ते कधी शक्य झालं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आणि जसा देव आवडला देवा तसं याती कुळ माझे गेले हरपोणी आता कोटे धावे म्हणून तुझे चरण देखली या भाग गेला क्षीण गेला सगळं काही विसरलो देवा तुझ्या ठिकाणी आलो सावध झालो हरीच्या आलो उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरी नाथा भावी चरणी ठेवी माथा सुख व्यथा जन्माच्या म्हणून तर विनंती जगजगी जगजगी जाग जाग बोलती जगजगी जगजगी जाग जाग बोलती लोणीयाची उंडी माशी पंख पाकडी तव हे सरे माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात जीव जातो त्याला सांगा या मनाला कोण नाही बाबा तुझं कशाचं काय हो दादा 18 कारखाने ज्यांच्या ताब्यात 18 कारखान्यांचे मालक उपमुख्यमंत्री बसायला उठायला मागे पुढे फिरायला 6 माणसं असतील काय करायचं पैशाचं मला कळतच नाही कधी शरीर वाकडं झालं की रे त्या स्क्रिप्चरवर सुद्धा बसत नव्हतं शेवटचा चेहराही लेकरांना बघता आला नाही कधी केला विचार काय राहिलं अंगावरचे कपडेही नाही मी म्हणते आपल्यासारख्याचे 1000-2000चे शर्ट असतील त्यांच्यासारख्यांचे 10-15 हजाराचे तरी असतील काही फरक नाही राहिला नाही का सारखंच झालं सगळं तेही मातीत आणि आपणही मातीतच आणि शेवटी दुःखाचं काय घरच्यांना कमी लोकांना जास्त वाईटच आहे नाही का ज्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावलं त्यांना दुःख सुद्धा होईल का नाही याची खात्री महाराष्ट्रात देऊ शकत ज्यांच्यासाठी कष्ट केलं ज्यांच्यासाठी वेदना सहन केल्या ज्यांच्यासाठी दिवस रात्र काम केलं ती माणसं सुद्धा रडतील याची गॅरंटी महाराष्ट्रात देऊ शकत काय पैसा कमवून तरी मिळवलं जपुन
जपून तू चाल रे वेड्या तुझे चोर पतंगाची जपून तू चाल रे वेड्या तुझे चोर पतंगाची कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची गोडी अभंगाची. म्हणून तर कबीरदास महाराज म्हणतात ना, अनाडी दुनिया भजन विना कैसी तेजियो, सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुले खाइयो, सच्चा मरे भूखा यहाँ झूठा गुलगुले खाइयो. अनाडी दुनिया भजन विना कैसी तेजियो, अनाडी दुनिया भजन विना कैसी तेजियो. नाही शक्य. ज्याला आसक्ती देहाची तोच सत्य. क्लिशोधिकतर असते अव्यक्तासक्त चेतसा अव्यक्ताही गतिर्दुःखम देहवदभीर व्याप्तते. त्याला आयुष्यात त्रास झाला तरी चालेल पण त्याचा शेवट गोड होतो. म्हणून तर याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस. नाही तर माणसाचं काय खरं दादा. मग तो जमिनीवर चालणारा असू द्या, पाण्यात वाहणारा असू द्या, नाही तर आकाशातनं धावणारा असू द्या. काय वाटतं तुम्हाला? मिनिमम 2 पावलाचं फक्त रनवे राहिला होता. किती? मी वरचं पाहिलं असेल ड्रोन कॅमेराने, तर त्या रनवेला उतरण्यासाठी त्या प्लेनला फक्त 2 पावलं राहिली होती. एक 2 सेकंदाने जर ते विमान लेट उतरलं असतं, म्हणजे व्यवस्थित उतरलं असतं, तर त्या विमानाला काही झालं. फक्त एक 2-4 पावलं पाठीमागं ते विमान क्रॅश झालंय, ते रनवेवर उतरलं नाहीये म्हणून त्याचा स्फोट झालाय. लक्षात घ्या, आयुष्य असंच आहे. तुम्ही समाजासाठी करताय, तुम्ही कष्ट करताय, सगळं ठीक आहे. पण हे सगळं करत असताना कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये जोपर्यंत जगाचा मालक नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही सुखी नाही राहू शकत. बाकी पैशाचं काय हो, पैसा इथेही आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, इथे कळा इथोडी झाली या विद्येची, विद्या येची केली या इच्छा ज्ञान क्रिया वियाली आहे. ह्या 3 शक्ती आम्हाला परमात्म्याने दिल्या, आम्ही ह्या सामर्थ्याने 3 एकत्रित केल्या की मग काय. आमच्या ठिकाणी जे सुकुळेने आपुली आत्मा जास्त कुळीची दिली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे. जिथं मुकुंद आहे तिथून लक्ष्मी कुठंच जात नाही, स्थिरावलीच जाते, स्थिर. आता बघा, पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी, तुम्ही म्हणता दोन्ही एकच, अर्थात एक. पण जेव्हा लक्ष्मी पांडुरंगा सहित असतं त्यावेळेस समाधान देते, आणि जेव्हा पांडुरंगा विरहित असते त्यावेळेस वेदना देते. कारण नवऱ्या आपल्या प्रापंचिक भाषेमध्ये नवरा नसताना स्त्री कशी सुखी राहील, अगदी तसंच आहे ना. आणि तुम्ही तरी माय काय ग, आयुष्यात देवाकडे मागणं काय मागता? सौभाग्यवती मरण यावं बाबा, भाग्यवान आहे. अर्थात असं याचा अर्थ असं नाहीये की ज्या सौभाग्यवती नाहीये त्या भाग्यवान, दोन्ही तेवढ्याच सामर्थ्यवंत आहेत. हे जरा डोक्यातनं काढून टाका. काय झालंय, आपल्याकडे अजूनही चालतं, ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला ना, तिला जरा कमकुवत समजलं जातं. मी बऱ्याच वेळा अनुभव केलाय. माझ्या त्याच बाया औक्षण करतात ज्या बाया सवासनी आहेत. जी बाई सवाशीन नाही ती माझं औक्षण करत नाही. तिने कुमारिकेला कुंकू लावायचं नाही किंवा सौभाग्यवतीला कुंकू लावायचं नाही. माझ्या मतानुसार किंवा धर्माच्या सुद्धा लक्षात ठेवा, एखाद्या सवाशीन नसणाऱ्या बाईने जर एखाद्या कुमारिकेला सवाशिनीला कुंकू लावलं ना, ती देवाकडे एकच मागणं मागेल, विठ्ठला जे दुर्दैव माझ्या पदरी पडलं ते हिच्या पदरी पडू देऊ नको, हिला सौभाग्य नांदू दे, एवढं एकच मागणं ते देवाकडे मागेल. नाही त्या गोष्टीत पडू नका, विनंती माझी. बाई आहात तुम्ही. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? नवरा गेल्यावर ना, मग ज्या तुमच्या आईनं, ज्या तुमच्या घरातल्या कुठल्या बाईनं त्या पंढरपुराचा विठ्ठल आणि रखमाई दोन्ही झाली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळे कमी किंमत देणं कितपतच योग्य नाहीये. या विषयाकडे या. चला, विनंती आहे. सगळ्यांनी साथ सोडली रे पांडुरंग, सगळ्यांनी सोडली, तू नको सोडू. आणि मला विश्वास आहे माझं कर्म सत्य असेल तर तू नाही सोडणार. कारण मला विश्वास आहे, चकोबांसाठी महार झालास, तुझ्यासाठी चांभार झालास, गुरुबांसाठी कुंभार झालास, नरेंसाठी सोनार झालास, कान्होपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, सकोबाईसाठी सकू झालास, मुक्ताईंना समरूप करून घेतलंस, तुकोबांचा गाथा तरवलास, ज्ञानोबांची भिंत चालवलीस, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, चंदन सुद्धा उघडलंस. अरे देवा, आमच्यासाठी मायबाप झालास, फक्त आम्ही कधी लक्ष देऊन ते पाहिलं नाही, आम्ही कृतज्ञ सुद्धा राहिलो नाही रे. माझा साधाच प्रश्न आहे, तुम्हाला तळेवाडी कर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप समजून सांगून कळणार आहे? बरं, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या श्लोकातनं कळेल अशी अपेक्षा आपण ठेवणं योग्य?
अरे तुम्हाला मायबाप कळत नाहीत रे, तुम्ही आनंदी कसे राहणार? कृतज्ञ नाहीयेत तुम्ही, शक्यच नाहीये. फार अवघड आहे आपलं. इतका अहंकार झालाय ना, आपण अशी आपण मानती महंतपणा फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच त्यालाच महंत मानणारी माणसं आहेत, यांना वाटतं हे जे सांगतात ते आम्हाला माहित आहे. अरे अर्थात रे, आम्हालाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण थोडंसं मन मोठं कराल की नाही? थोडं नम्रपणा आयुष्यात असू द्या. हे तर तुम्हाला काय वाटतं, ज्ञानाला किंमत आहे? अहंकार असल्यावर शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होता असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त होता असं नाहीये. इतकी समरूप नजर पाहिजे. प्रत्येकात ज्या दिवशी पांडुरंग दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठे ज्ञानी आणि सगळ्यात मोठे वैष्णव तुम्ही असाल. ज्ञानोबरायांची भाषा आहे माझ्या. हे समस्त ही वासुदेव ऐसे तिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी यातोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी. काय कसलं ज्ञान? अहो आम्ही 4 श्लोक पाठ केले, तुम्ही आम्हाला एवढी मान्यता देता. विचार करा त्या ज्ञानोबरायांचं सामर्थ्य काय असेल. आम्ही 4 अभंग पाठ केले, तुम्ही आमच्यासाठी फुलं अंतरता. मग आमच्यासारख्याने तुकोबांच्या चरणावर जीव सोडला तरी कमी. सामर्थ्यच तेवढं आहे ना. आमचं काही नाही, आम्हाला आमचा अहम सिद्ध करायचा आहे. तुमची बसायची पद्धत पण बघा ना, कसली भारी बसलात तुम्ही. सुरुवातीला एकदम व्यवस्थित होतात. आता तू बोल, मी हाय, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. मी येणार नव्हतो, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. एवढा ॲटिट्यूड, एवढा ॲरोगन्स. आणि कशाचा? ज्ञानाचा म्हणाल तर तीळ मात्र आपल्याकडे नाही. संपत्ती म्हणाल तर 7 कोटी घरं रावणाची होती, टिकली. भक्तीचं म्हणाल तर सगळ्यात मोठा भक्त रावणच होता. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. कसले भक्त आहे आपण? हे भक्त काही नाही बघा, आपलं सगळं आहे ना देव भक्त. कशाचा भक्त? काही नाही महाराज. आपली अवस्थाच विचित्र आहे माऊली, सगळ्यांचीच आपल्या. त्याच्यामुळे तर आपल्याला सुख नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला समाधान नाही. बघा ना, राहिला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवतोय, तरी तोंडावर 12 वाजल्यात. निस्ती वाट बघते, कवा संपतय, कवा संपतय, कवा संपतय. आधीच उशीर झालाय, भूक लागली, कवा संपतय. काय फायदा आहे त्या परमार्थाचा? आपला सगळ्यांच. ज्यांनी नाश्ता करून आले असतील त्यांच्या चेहऱ्यावर जरा आनंद आहे. जे नुसत्या चहावर आले ती वाटच बघतात, कवा ज्ञानेश्वर माऊली होतय, कवा ताटावर बसतोय मी, कवा फुलं पडत्यात. आणि लय अवघड आहे रे. हे निमी फुल्याला आले, निमी जेवाय आले, आणि निमी एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, समक्ष बघायची. पॅटर्न आहेत रे. कीर्तनाला आलेली फार कमी आहेत. सगळ्यामध्ये. आणि काय फरक आहे का रे दादा? आणि किती दिवस हे मान्य करणार आहात? देवाच्या दारात गेल्यावर देव प्रसिद्धी बघून नाही दर्शन देणार आहे तुम्हाला, तुमचं अंतःकरण बघून देणार आहे. प्रसिद्धीपेक्षा त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. लय अवघड झालंय आपल्याकडे. कीर्तनकार चांगल्या गाडीत आला तर त्याला किंमत आहे. त्याला हरिपाठ का पाठ नसना, तिकडे ज्ञानेश्वरी का पाठ असना, पण त्याला कुत्रं खात नाही जर त्याच्याकडे गाडी नसेल. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. आणि ही 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं आम्हाला म्हणतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुझं कॉन्व्हेंट स्कूल आहे ना बाबा, तू कसं देवाला मानशील? काही दिवसांना महाराज बघायला येणार नाही तुम्हाला, खरं सांगते. बघायला महाराज असा, ते डायनासोर कसा नामशेष झाला तसा महाराज नामशेष होणार एके दिवशी महाराज. ते इंग्लिश मॅडमची मॅडम फाळ्यावर एक चित्र काढीन असं आणि बसल्या लेकरांना शिकवाल, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. तेव्हा बघायला नसणार ना, बुवा म्हणजे महाराज. तुकोबारांना सुद्धा बुवाच म्हटलं जायचं. आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कीर्तनकाराला बुवा या शब्दानं उद्बोधलं जातं. म्हणणार मग ती लेकरं विचारणार मिस, कारण तर मॅडम वगैरे शिक्षिका वगैरे बाई वगैरे म्हणायची पद्धत नाही राहिली. मिस व्हॉट इज द बुवा? मग मी सांगेल मेनी इयर्स ॲगो असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बुवा. पोरं विचारणार, आजकाल दिसत नाही. मग मॅडम सांगणार लाईक डायनासॉर, तो जसा गेला ना आयुष्यात न इतकंही दूर आलं. अहो कीर्तन माहित नाहीत लोकांना, वाईट वाटतं मला. कुशल माणसं फोन करून म्हणतात, आमच्या सप्त्यात तुम्हाला घालायचं होतं. अरे मी महाराज येणार का तू? त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळा धरून मुसळातनं काढलं पाहिजे की दिवशी. मी काय माणसं मारते वगैरे का? खुनबिन करते, सुपारी घेते काय मी? त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून? तुम्ही एक काम करी जा, गुत देत जा. तुमचं सोयाबीन खुरपण्यासारखं आम्ही वाजवणार आमचाच, गाणार आमचाच, आमचं काही गुत असतं. त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हणून. हे डोक्यात पाकवाच घालून सांगायला पाहिजे, ह्याला पाखावा आज म्हणतात मूर्खा. विचित्र झाली आहेत माऊली महाराज लोक. आणि कसं आहे ना, आपणही कुठेतरी कारणीभूत आहोत. आपली कुठली सोशल मीडिया कारणीभूत आहे. अवघड होत चाललंय. माझी विनंती एवढीच आहे, थोडं समजून घ्या. तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही, नाही तर आम्हाला विनोदाची गरज नाही. आणि अर्थात आम्हाला जरी असले तरी कीर्तनाला नाही. थोडं समजून घ्या.
तुम्ही ज्या सामर्थ्याने बसलायत ना इथे, ही ताकदच फार मोठी आहे. आणि इथं बसूनही तुम्हाला प्रपंच आठवत असेल तर इथं बसण्यात मजा आहे. कारण श्रवण कशाला म्हणतात? खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी सोडे. समाधी सुखाचा आनंद श्रवणात मिळेल ना, तो खरा श्रवण सुखी आहे. मग तो सर्व सुखाचा अधिकारी आहे. तर यावधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? ज्ञानोबा म्हणले, प्रतिज्ञा घेऊन सांगतो तुम्हाला सर्व सुखाचा अधिकार मिळणार, फक्त बसल्या जागी मन लावायचा प्रयत्न करा. पण त्याच्या पलीकडे मोक्षाचा अधिकार देतो, बसल्या जागी. इथं बसल्या बसल्या मोक्ष. काय करा? कान देऊन ऐका फक्त, एवढंच करायचंय. त्याचा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. फक्त श्रवणात, फक्त ऐकायचंय पण मन लावून. आणि ते जर लागत नसेल मग विनंती आहे, आनंदी व्हायचं तर पर्याय एकच. चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची प्रश्न आणि दोन उत्तर याच्यामध्ये आहेत. जगाच्या मालकाच्या चरणाशी मन रमलं म्हणून अवघं त्रैलोक्य आनंदाचं झालं. अवघं त्रैलोक्य आनंदाचं करायचं असेल तर जगात चरणी मन रमावं लागेल. आणि हे मन एकदा रमलं मग जगाचा मायबाप व्हायला मागे पुढे बघत अर्थात होतो. आणि आम्हाला विश्वास आहे, आम्हाला तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. आम्हाला विश्वास आहे देवा, तुझ्या इतकं प्रेमळच कोणी सांभाळत नाही. तुझ्या इतकं कोण सांभाळतं मला सांग. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सचू, लेकरांची सेवा केली सचू. कस पांग फेडू कस तुझ्या रूप खरा जगी तोड नाही. उमळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माया जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलांची. माहुरीत मूर्ती विठ्ठलाची, माहुरीत मूर्ती, माहुरीत मूर्ती विठ्ठलाची. पंढरीच्या मालकाचा नियम आहे, आम्ही 3 पावलं पंढरपुराकडे चालावं. माझा पंढरीचा बाप 47 पावलं आमच्या घराकडे चालतो. एवढं मोठं मन माझ्या आईचं. जनाबाई म्हणतात ना आमच्यासाठी, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एकच माहेर आहे माझ्यासाठी. गबाई जाते ग माहेराला माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला. गबाई बाई 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 जाते ग माहेराला, गबाई जाते ग माहेराला. असं दुसरं गाव नाही. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. कधी केला आहे विचार? किती प्रेमळ आहे ना तो माझा पांडुरंग. नुसतं जावं आम्ही, तो अनाथाचा नाथ होतो. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी. कीर्तन ज्ञानोबारायांचं नामदेवराय टाळ घेऊन उभा. कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायचं ना आम्ही काय करायचं? जरा बाईचं खूपच लोकाला, आजही कालही आणि आत्ताही. कसं आहे ना, दृष्टीचा विषय. बाईकडे नजर वर करून बघितलं म्हणून दरवर्षी रावण जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातला रावणाचा विचार केलाय का? माझी नजर कशी आहे बाबा, मी बरोबर आहे का? मी म्हणतो पुढचं कसंही असू दे, तुमचं काय? जर 3-4 वर्षाच्या पोरीचं तुम्हाला मर्यादा राखता येत नसेल, तुम्ही कसले माणसं आहे दादा? अवघड नाही का?
मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का? तुमची वासना माहित नाही का मला? हजारो बायका केल्या तुम्ही, महालात आणून ठेवल्यात वासने पोटी. मग सीतामाईचं एवढं सुंदर स्वरूप बघून कधी मन भाळलं नाही का? भाळलं तरी रोखलं का हो? घाबरता का रामाला? का रामाला घाबरत असतो? सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, या अहंकारात सीतामाईचं अपहरण केलंय. मी रामापेक्षा श्रेष्ठ हे जगाला दाखवायचं होतं म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण भान आहे मला, जेव्हा त्यांच्या दारात उभा होतो ना, तो भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षाम बेगम आई म्हटलो त्यांना. अगं ज्या बाईला आई म्हणलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावला तर रावणाची पण नाही ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, आणि ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी मी तर नाही बाबा देऊ शकत. लोक आहेत रे यांचं. कसं आहे, गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यानं बरी केली. यार कसं मरू मग? जगू दे ना बाबा. शांत कीर्तन केलं तरी म्हणणार नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहून गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे कस करू? मरू का? तुम्हाला कोणी सांगितलं? अनाथाचा नाथ वाऱ्या हाती माप चाले, सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. तेवढी ताकद तर आपली नाहीच आहे, पण कमीत कमी प्रयत्न तरी. मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. सगळंच बोलण्याचं आहे माहिती आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. स्टेटस, बाकी काही नाही. बोलणं सगळ्यांचंच, आपल्या वागणं कोणाचंच नाही. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण वागलंय? हा, शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. की नजर है रे. कौतुक वाटलं त्या बायकोला. शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको? तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. खुदा का शुक्र है जिंदा हूं. सीधा नहीं हो ना, अमृतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान दे सकता हूँ, याद रख इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है वो. औरत का सम्मान करते हैं वो हिंदू है, अपने धर्म से जगते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य राजाचं त्याचे वारसदार होता. पण छत्रपतींच्या शिरमर्यादा, छत्रपतींच्या शिरमर्यादा, तुम्हारा शिवराया कर्तृत्वात असतं. टाळ्या वाजवत जा, पटलं तर वाजवत जा. त्याला काही जीएसटी आहे वाजवायचं की. एखादा सुंदर आरोह अवरोह गोड वाटलं वाजवायचे, एखादा बोल गोड वाटलं वाजवायचे, एखादं वाक्य पटलं वाजवायचं. महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं हे सगळ्यात मोठं कौतुकच झालं. तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही रे. मी काय म्हणते, कौतुक करायला काय जातंय, लहान म्हणून करा, पण
पण जमलं बाबा तुला म्हणाय काय जाते, पण तसं नाही ना आपल्याला येतंय तसं रे. सगळ्याचं वेगळं असतं रे. प्रत्येकाची साधना, प्रत्येकाचं स्ट्रगल, प्रत्येकाची पाठीमागची आत्मीयता वेगळी असते. तुम्हाला काय वाटतं इथं व्यासपीठ मिळवण्यासाठी काही कमी सामर्थ्य लागतं? माझ्या आईवडिलांची कृपा आहे, मला वरदान म्हणून मिळालं. मी खूप लहान असल्यापासून त्या क्षेत्रामध्ये आहे. माझे वडील सुपारी खात नाही, माझा बाप. लय कौतुक आहे आपल्याला बापाच खूप. मी वयाच्या 5व्या वर्षी कीर्तन केलं, कारण बापानं माझ्याकडनं पाठ करून घेतली. तेव्हा ते टेप रेकॉर्डर असायचं, ते तसलं नसते का कॅसेट. बाबांनी त्याच्यात स्वतः कीर्तन केलं, तेच 15-20 दिवस ऐकवलं. मी हरिपाठ बऱ्यापैकी कधीच असा समोर घेऊन पाठ नाही केला. वारी, काकडा, वारी कंटिन्यू बाबा घेऊन जायचंय. घरात सकाळ संध्याकाळ व्हायचा. माझी आई, मला कौतुक या गोष्टीचं वाटतं, मी फार चांगल्या घरामध्ये, म्हणजे माझे आईबाप, माझ्या वडिलांचं आयुष्य पेटीत गेलं, माझ्या आजोबांचं आयुष्य पखवाजात गेलं, माझ्या पंजोबाचं आयुष्य पखवाजात गेलं. परमार्थ पूर्ण घरामध्ये. बाप माळकरी, आई माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजा माळकरीच होता. आमच्या जिंदगीत कधी कचकच कांदा वाजलाच नाही. जो काय वाजला तो आताच वाजला महाराज. आता मला आहे ना, म्हणजे आताही सोशल मीडियामुळे तरी आमच्या लक्षात येतं. आता आमचे बाबा आहे ना स्ट्रिक्ट पण तेवढंच होते. आम्ही 10वीला जाईपर्यंत बाबा टीव्ही बिव्ही काही नाही नकोच, काही घेणं देणंच नाही. म्हणजे असं नाही की बाबा त्यात टीव्ही नको किंवा बॅलन्स नको, टीव्ही समोर, पण कधी बॅलन्स टाकायचं नाही, काही नाही. आवर्जून हट्टानं सगळ्या गोष्टी पाठ करून गोड. माझ्या वडिलांसारखं म्हणजे आईसारखं, माझ्या आईनं खरं सांगते मला हात धरून सांगितलं. आणि मी आनंदित होते 4-4.5 वर्ष. माझ्या आईने पण कुठल्या संस्थेत नव्हते, माझ्या आई वडील माझ्यासाठी येऊन राहिले होते. माझ्या वडिलांची इच्छाच होती की बाई तू राहा तिथे, पण संस्थेत नाही, आमच्या सोबत राहा. माझ्या आईने हाताला धरून सांगितलं माऊलींच्या मंदिरात, बाई मी कालांतराने निघून जाईल, मी काय अमर आहे का? नाही. पण हे जे ज्ञानोबा आहेत ना, यांना जर माय म्हणलीस ना तू, यांनी जर तुझा हात धरला आणि तुला पदराखाली घेतलं ना, तुला आयुष्यात कोणी अपयशी करू शकत नाही, एवढं सामर्थ्य तुझ्या मनगट. ज्ञानोबारांना माय म्हण. आज ते शब्द खरे आहेत दादा, काहीच लायकी नाही आमची. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी इतकं मोठं केलंय, आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून काय द्यावं सांगा ना? चैतन्याची शोभा, अनाथाचा नाथ झालाच ना तो मायबाप. काय कमी केलं सांग? खूप. आणि आईचं म्हणाल ना तर आईबापासारखं सामर्थ्यच नाही बघा. मी कधीच व्यासपीठ सोडलं असतं जर माझ्या आईबाप माझ्या पाठीशी नसतं. खूप सामर्थ्यवंत असतात आईबाप. मी अनुभवावर सांगते. तुम्ही मानता की नाही देव जाणे, पण हे तुमचा जो भ्रम आहे ना की मी आई वडिलांपेक्षा जास्त शिकलेलो किंवा जास्त मोठा, काही नाही. खूप मन मोठं असतं त्या आईचं. पुंडलिकानं माय बापाच्या कमरेत लाथ घातली, बाप दारात पडला, वाईट वाटलं त्याला, रडायला आला. बायकोनं पहिल्यांदा नवऱ्याला रडताना पाहिलं, काय झालं, लागलं का? पण इथे नाही, इथे वाईट वाटलं ग. कशाच? ज्या पोरासाठी व्रतवैकल्य केली, आज तो पोरगा नाकारतोय आपल्याला. कुणाच्या तरी प्रेमाची सिद्धता प्राप्त करण्यासाठी आपल्या प्रेमाला धुतकारणं कसले संस्कार आहेत, आणि कुठे कमी पडलो आपण संस्कार देण्यात. 4 माणसात नजर वर करून छाती बघून सांगायचो मी माझा पोरगा आहे, चुकणार नाही. आज त्या माणसाला काय तोंड दाखवू मी? बाप म्हणून राहिलं काय ग माझं? अस्तित्व शून्य केलं की ग पोराने अपमान करून. मी म्हणते ठीक आहे, केला असता, एकांतात सहनही केला असता. हे काय आणि कसलं वागणं आहे? आजही पोरं 4 माणसं नवीन आली की म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही. कसलं वागणं आहे? हे 4 शब्द बापाचं 4 दिवसाचं आयुष्य कमी करतात. हे लक्षात येत नाही का तुमच्या? आई म्हटली जाऊ द्या ना, तुला नाही का ग वाईट वाटलं? ह्याच्यासाठी व्रतवैकल्य केलीस, उपवास तापवास केलेस, सगळा त्याग केलास, प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस. अगं रक्ताचं दूध करून याला पाजलंच, अगं अखंडितपणे याच्यासाठी आयुष्य जगलंस. काय पदरात भेटलं ग या सगळ्या त्यागाच्या बदलात? त्यानं तुझा अपमान करून दारात पाडलं. वाईट नाही वाटलं? वाटलं की जाऊ द्या ना. लहान होता मांडीवर तेव्हा लाटा मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात, ते खोटं नाही. एवढं मोठं मन मी नाही करू शकत बाई. एवढ्या त्रासानंतरही तुला त्याचीच दया येते का नाही येणार? नाळ तोडून जन्माला घातलंय, आयुष्यभर त्याच्या सुखाचं मागणं जगाच्या बापाकडे केलंय. आयुष्यात त्यानं किती त्रास द्यावा, किती मारावं, नाही स्वीकारावं, धुतकारावं, अपमान करावा, पण मी माय आहे, मी मात्र त्याच्या मस्तकावर आशीर्वादाचाच हात ठेवावा, तिला आई म्हणावं, हे सामर्थ्य आईच्याच मनगटात दिलं देवाने. करी लाभाविन किंबहुना धनुर्धरा, जो मातेचा सोयरा तो मातेचा, जो मातेच्या उदरा तो मातेचा आहे सोयरा, के तुला पा.
ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्यात जवळचं नातं जर कुठलं असेल तर माझ्या नजरेत आईचं आणि लेकराचं आहे. सामर्थ्यवान तो मी त्या मदाला असेला चिन्ह सिद्धांत पाळण्यातच लेकराला सांगावा. सामर्थ्यवंत मानतो मी त्या जिजाऊंना ज्याने हिंदवी स्वराज्य गर्भातच शिकवावा. हे सामर्थ्य म्हणून तर विनंती आहे, माई सारखं नाही बाबा कोणी. आणि ही जर माय अशी असेल तर माझी विनंती आहे अखंडितपणे संतांनी माय व्हावं, अखंडितपणे जगाच्या बापानं माय व्हावं जशी माझी माय आहे. मग उत्तर तेच आहे ना, जर माझी आई विठ्ठल आहे तर माझी आई विठ्ठल आहे. लक्षात येतंय ना? जर विठ्ठल माझी आई आहे तर माझी आई विठ्ठल ना. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. हा शब्दांचा फरक कळला ना, आयुष्य सुखरूपी झालं. मग काय कीर्तन नामदेव ज्ञानोबारायांचं की नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला कान्होपात्रा टाळ घेऊन ज्ञानोबाराय उभा. लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. हा, चहा पाण्याला थांबत असते गाडी थोडेफार, हे की नाही, थोडेफार यायचं लगेच. विचारलं लोकांनी का ग बाई बिन बापाची आवला तू नीच कुळातली खालच्या जातीची तू कीर्तनाला बसायचं का? शब्दांना माफ करा पण लोक हेच बोलत होती. कान्होपात्रे आला ज्ञानोबारायांसमोर. काय चूक आहे माझी? तुम्हीच म्हणता ना जातवित गोतो कुळ शिळ मात भजकात्वरित भावनायुक्त. मग हे मला लागू होत नाही. जर पंढरीचा बाप सगळ्यांचा मग माझा नाही, मी बिन बापाची कशी? आणि जर पंढरीचं कुळ माझं तर मी खालच्या जातीची कशी? समाज तू कशाला काळजी करतेस? एक काम करा, मला त्या वडिलांपर्यंत नेऊन पोचवा. माऊली म्हणले पोचवतो मी, पण भेटायचा अधिकार तुझा. वचन दे, एकदा पंढरपुरात गेलीस की विठ्ठलाला भेटल्याशिवाय माघारी यायचं. वचन दिलं माऊलींना. इतक्या देखण्या होत्या कान्होपात्रा. सुकलेल्या कमळाला हात लावावा तर कमळ जागेवर फुलावं इतकं सुंदर स्वरूप होतं त्यांचं, चैतन्यमय. नेमक्या तरुणपणात आलेलं त्यामुळे अजून गोड दिसायचं. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या, पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागल्या. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नाही कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, बिदरचा राजा तेव्हा राजगादीवरता दर्शनासाठी आला. कोणी मुलगी इतकी सुंदर, कोणाची आहे? विचारपूस नंतर कळलं वेश्याची आहे. तिला म्हणून इथं नाचून काय भेटणार आहे? दरबारात ती राणी बनवून ठेवतो, ऐकत नाही. राजाचं राजधर्म मोडतोय, देशद्रोह करतोय, बोलाव तिला, धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकंताने कान्होपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार तोपर्यंत माऊलींचं वचन आठवलं, तिथं पोचवायचं काम माझं. तिथून पुढे पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची देही याच्या डोळा जगाचा मालक पाहिला. अरे इतकं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. अशी ताकद झाली दादा, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर. ज्ञानोबाराय म्हणतात ते खोटं नाही. सगळ्या सुखाचे अधिकारी झाले मी. मिठी मारली जगाच्या बापाला, आता कुठे पळणार? आता अवस्था अशी, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी, मिठाचा हाती पाण्यात नेऊन धुवावा तशी आमची अवस्था. गेलो देवाकडे, देवाचे झालो, पण समाजाला कळलं वेश्येची आहे. ओढायला लागला समाज. आता कळलं फार काळ थांबू शकत नाही, पण देवा तुझ्यापासून दुरावा आता सहन होत नाही. फार युगाने बाप भेटलाय, जगाला ओरडून सांगितलंय माझा मायबाप मला मिळालाय. आता तुझ्यापासून दुरावा नाही, आता तुझ्याशी समरूपता एकपणे उभा. आता तू आणि मी याच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. आता चैतन्य याच्या पलीकडे दुसरं काही नाही. एका क्षणात कान्होपात्रेनं विठ्ठलाच्या चरणावर देह सोडला. याला परमार्थाची पराकाष्ठा म्हणायची. श्रीनाथ बाबा सांगतात माघारी गेल्या नाही तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर बाहेर, इथे बरी मेली. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण तेव्हा धर्मपीठावर होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर अनंता ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहाशी जरी झोपले, मध्यरात्री जगाचा अनंता पांडुरंग परमात्मा अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता माझ्या लेकीनं जीव सोडला रे माझ्या चरणावर. अजून काय प्रेमाची परीक्षा द्यायची होती तिने? आज्ञा आहे माझी, अधिकार आहे तिचा. पंढरीच्या गाभाऱ्यातच तिची समाधी झाली पाहिजे. आज पंढरपूरच्या गाभाऱ्यात कान्होपात्रेची समाधी. याला पंढरीचा मायबाप म्हणायचं. ज्याला कोणी नाही त्याचा माझा विठ्ठल आहे. नाथबाबा म्हणतात अनुभवावर सांगतोय. अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ,
उभा याचा अर्थ सावध आणि एकपण याचा अर्थ देव पहावया गेलो तेथे. जे माऊली म्हणतात वापरक मा देवीवर विठ्ठलाचे भेटी आपुल्या समसाठी करून ठेला. हरिपाठ तेवढा नीट म्हणीत जा, आपल्या सेवेसाठी नाहीये ते संसाठी आहे. सं याचा अर्थ सारखं, म्हणजे अर्थात कसं आम्हा तया परस्पर एका नामाचीच अंतरे नाम स्वरूपी फरक. हे ज्ञान भक्ती सहज बघ तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि कळलं देवा तू कोण आहेस, तू कोण आहेस कळल्यावर कळलं सत्य काय. सत्य कळल्यावर कळलं मी नाहीये, माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जसं माझं मी पण गेलं तसं माझं देव पण आलं. गेला अहंकार गेला, तू का म्हणे देव झाला. लक्षात येत. मग आता आमच्यासाठी आमची अवस्था कशी आहे. हे जळे विन बुडविती आगे विन जाळीती न सांगता कवळती प्राणी येते. षडविकारांनी भरलेली आम्हा सारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही. कोणीतरी म्हणलं नरकात जाळतात, सत्य आहे. पण आपल्यासारख्याला काय घाबरायचं कारण आहे. जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतोय. त्याला मेल्यावर नरक भेटेल याची चिंता करायची काय गरज आहे. ऑलरेडी तुझ्या पोटात आग आहे ना. आता एवढा सुंदर कार्यक्रम नवले कुटुंबानं केला तरी भाऊकीतले 2-4 बोलणारच. ते म्हणणार त्याचं काय असतंय, पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्चायचं. इथलाच भात खाणार आणि इथंच बोलत जाणार. हाय तर म्हातारी सांभाळी नसेल पण आता उगाच काल दाखवायचं आवाज. अरे किती बोलाल रे, ज्याचा त्याचा विषय सोडून द्या ना ज्याच्या त्याच्यापाशी. तुम्ही निंदा करून तुमचं तोंड कशाला. पण मी काय म्हणते, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाही, पण त्यांनी आईच्या स्मरणार्थ कीर्तन ठेवलं म्हणून तरी कौतुक करत जा की रे. 2 शब्द नीट बोलायला काय जातं दादा. अरे ज्या आईनं अखंडितपणे त्या लेकरांसाठी आयुष्य पणाला लावलं, तुम्ही त्यांच्याविषयी वाईट बोलताना तिला ऐकू जात नसेल का. केला या गोष्टीचं म्हणजे पुण्य करत करत पाप करायची काम आहेत बघा हे की नाही. लय अवघड आहे दादा हे जग आहे ना. तुम्ही आता कोणी म्हणलं की नाही शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे त्या नवले कुटुंबानं, त्या 3 पोरांनी म्हणून कीर्तन ठेवलं म्हणे. हा शुल्लाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणे. 2-4 म्हणणार त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊच तर पोटात गोळा काय गरज आहे का, त्यात उशीर व्हावा मग तर मेलच. अरे आली तर आली नाही आली, पण किती म्हणजे इतकी निगेटिव्हिटी. आणि तुम्ही जशी थिंकिंग कराल तसंच घडत असतं बरं का. अनुभव घेऊन बघा, कधी एकाच गोष्टीचा जास्त विचार करत गेलात तर ती गोष्ट चुकीची असली तरी सुद्धा घडते, कारण तुमची थिंकिंग लेवल तशी असते. आता नवीन गाडी आणली, गाडी चालवताना डोक्यात जर भीती असेल, नवीन आहे घासली तर घासत नसती दादा, ठोकत असते. नुसतं घासून नसतं भागत दादा. तुला विश्वासच नाही ते चालवायचे, आत्मविश्वास ती कशी नीट चालणार आहे. तसं आयुष्यात विश्वासच नाही नीट तर कसं विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. थोडा विश्वास ठेवा दादा. आत्मविश्वासासारखा दुसरा परमात्मा नाही. आय विल डू इट. काही झालं मी करू शकतो का, जगाचा बाप आहे ना माझ्या पाठीशी, मी कशाला घाबरायचं. तो आहे ना अनाथाचा नाथ. मग उभा, लक्षात येतोय उभा याचा अर्थ स्टेबल, स्थिर, संयम, सावध. उभा याचा अर्थ हे काहीही झालं तरी संयमाने जो सामर्थ्याने सावध तो उभा. ज्याला माहित आहे देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, बाकी सगळं खोटं आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्ही एकटे आहात. आणि ज्या दिवशी तुम्ही एकटे आहात त्या दिवशी आत्म्याचं परमात्म्याचं मिलन व्हायला वेळ लागत, कारण व्याधीच सगळी गेली ना. आणि हे झालं की मग चैतन्याची शोभा, मग तुम्ही वैराग्यमय, मग तुम्ही चैतन्यमय. मग तुम्हाला हे जे चाललंय ना पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरय शयनम हे संसारे बहुदस्तारे कृपया पारे पाहि मरारे, हे सगळं जमलं. मग भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. आणि त्याला भजल्यावर मग काय, भज वेगळं भज वेगळं, भज वेगळं महाराज. बाय भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनादवेनु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोलोचन अनंग रंग सागर मनमानि कृष्ण नागर भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम समस्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काही नाही हरिमुखे म्हणा, सगळ्यात आवडतं एवढाच होता महाराज. नीट ऐका. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासे तृणाग्नी मेळे तैसे नामे केले एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा हरिसी करू ना येईल तुझी. सगळ्यामध्ये सोपं. इथे ज्याने हे भजन केलं ना, आम्ही सामर्थ्याने सांगतो रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. फक्त हरिमुखे सगळ्या बंधनातून तारायची ताकद आहे, फक्त भजनात. दोन्ही हात वर कर प्रेमाने. मोक्ष पाहिजे ना,
तुम्ही कुठे जिवंत आहे, मला मोक्ष मिळाय, भजन करा, तेवढे तरी जिवंत व्हाल प्रेमाने. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंदा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा, रघुमाई पांडुरंगा, माई पांडुरंगा रघुमाई पांडुरंगा, रखमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. असू द्या असू द्या असू द्या. अजून मी ऐकलं ते लय नशिबाय महाराज, एवढं काही नाही त्याच्यात, कराल तेवढं. अरे नाही तयावीनं भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल, जमल तसं भजन करीत जा. लय रागाला नवऱ्याचा ना राम 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 चालतं ग माय. देवाला काही तत्व नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. मला सांगा, मद रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? त्याला म्हणायचं किती गोड माय तो, तू पिल्यावर नाही मरत, मरत नाही का? मग रागानं खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी. तसं भगवंताचं नाम कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्या, ते तुम्हाला मोक्ष आणि पुण्य देणारच आहे, कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते करणारच आहे. त्यामुळे भजन कसं आहे आणि कसं आहे ना, राधेचं नाव घेतलं म्हणजे कृष्ण लवकर. राधे राधे रट्टो चली आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आए बिना रहे नहीं आएंगे बिहारी. राधे 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 रट्टो चली आएंगे बिहारी, राधे 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 राधे. राधेत खूप ताकद आहे, त्याच्यासारखं सामर्थ्यच कशात नाही. एकदा नाव घेतलं ना देवाचं, अखंडितपणे सर्व सुखाचा अधिकारी कोण असेल ना, तर ज्याला सामर्थ्याने कळालंय की आयुष्याचं खरं तत्व काय. परमार्थ तुम्ही फार चुकीचा घेतलाय. तुमचं काय झालंय, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. तुम्ही वेगळाच घेतलाय परमार्थ. महाराजाच्या पाया पडल्यावर लेकरू होतो, हा कसला परमार्थ आहे? थोडं कॉमन सेन्स रे, कॉमन साधं लॉजिक. कोण आहे आम्ही, काय संबंध आहे आमचा? अरे आम्ही ते चाकर आहेत जे उष्टमा सांभाळतोय. आमच्या बुद्धीचं काय? फक्त आमचं असं आहे, ह्याची भावी माझी असो जन्मोजन्मी. ते तुकोबराय म्हणतात तेवढी बी पात्रता नाही आपली. आपण तुकोबरायांच्या माती किती पवित्र नाहीयेत, पण आपली बुद्धी बघा ना. आता महाराज लोकांच्या पाया पडण्यानी संतती झाली असती, लग्न काय बोंबलाई गेली असती. म्हणजे कुठली पद्धत आहे? कर्म चुकीचं करायचं, नवसावर विश्वास ठेवायचा, आणि कर्माचं काय? तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय, हे नाही चालत आहे. नाकाच्या चंडीपासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हे किती योग्य परमार्थ झाला नाही. पहिल्यांदा कर्म अदर्श म्हणून संततानी कर्मानु बंधिनी मनुष्य लोके. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही कर्मानं, आपण कर्मानं बांधलेली माणसं आहेत. आपल्या ठिकाणी सगळ्यात पहिलं काय असेल तर योग्य कर्म. मग काय केलं? कर्मच विठ्ठल केला. काय केलं? कर्मच विठ्ठल केला. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये, दळिता कांडिता जीविता ग बाईये. मग काय झालं? स्वप्नीही न दुःख कोणी न देखवी डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळा. मग काळालाही खारवायची ताकद आली ना. काळाचेही काळ रडिवाळ विठ्ठलाचे, त्याची लेकरं झालो. त्याच्यामुळे आता काळही सामर्थ्याने दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणोनिया. माता अवस्था कशी झाली? मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला डाग आहे, ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, मृत्यू नाही, जन्म नाही, असा एकमेव ज्ञानोबराय म्हणतात वैष्णव आहे, जो तेजोमय आहे, त्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतोय. मग हे वैकुंठ गमनावर किंवा समाधीवर जी प्रश्न उचलणारी माणसं असतात त्यांना एकच ओवी पुरेशी आहे. इथे जन्म मृत्यूच नाहीये.
त्यामुळे ही संकल्पना चुकीची आहे तुमची. काय झालंय महाराज माहितीये का, देवाला मानणारा माणूस मूर्ख आहे आणि देवाला न मानणारा माणूस शहाणा आहे या जगात. शॉर्ट्स घालून एअरपोर्टवर गेला तर कोणी बघत नाही, पण धोतर घालून एअरपोर्टवर गेला तर अख्खं एअरपोर्ट टुकू बघतो. त्याला वाटतो धोत्रावाला इमानात कसा, हा लाल डब्यातच वाला. म्हणजे यांना वाटतं ही पात्रता नाहीये यांची. पण यांना कोणी सांगा, विश्वातले सगळ्यात मोठे सायंटिस्टच ज्ञानोबा आहेत. 90% सायन्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बल्बचा शोध 1879 ते 80 काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे ज्ञानोबरायांचा. या एडिसनच्या कितीतरी वर्ष अगोदर 16 वर्षाचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाची आणि आवेश प्रकटले ते जलकलकित दिसेत या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात अगोदर अध्यात्माने स्पष्ट केलं. बरं तेही सोडा, तुलसीदासांनी हजारो वर्षापूर्वी जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर कुठल्याच मशिनीशिवाय हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. जुग शस्त्र जोजन पर भानो लिल्योता ही मधुर फल जानो प्रभु मुत्रिका मिलिम कमाही जल गई लाज गई अजर दुर्गम काज जगत के जेते सुगमानुग्रह तुमरे ते राम दुआरे तुमर कब होतना अज्ञा बिन पैसारे सब सुख ले तुम्हारी शरणा तुम रक्षा हो कर आप तेज समारो आप तीनों लोग हाथ देखा भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना कासी रोग हरे सब पीरा जपरिंद हनुमंत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की ना जो सतवार पाद कर कोई छूटे बंदी महास कोई जो ये पढ़े हनुमान चालीसा हो सिद्धि साथी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे ना तर दय मादेवा. पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. हे कुठून आलं ना दादा, याचं लक्ष कधी घेतलंय, विचार केलाय? राईट बंधूने पहिलं विमान नाही उडवलं, मराठी माणसाने शिवा तळपदे नाव त्याचं, तेही शास्त्रवेदांच्या अभ्यासावर. कधी अध्यात्म उघडलं तर लगी कळेल. आपण तीळ मात्र अभ्यास करू शकत नाही त्यातला. इतकं मोठं अध्ययन आहे आपल्या धर्माचं. फार भाग्यवान आहेत आपण हिंदू. चला डोक्यात घेत जा, मोक्षच मिळवायचा असेल एकच पर्याय, भजन. विठो पाय कशातच वैभव कमी नाही राहिला. आता चैतन्यमय वैराग्यमय झालो, सगळ्या बंधनात सुटलो, अखंडितपणे तुझ्या चरणी येऊन स्थिरावलो गेलो. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टस नवले कुटुंबियाच्या माध्यमातून अखंडितपणे सामर्थ्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा संकीर्तनाचा अट्टास आपल्या तळेवाडीमध्ये कैलासवासी सौभाग्यवती अगदी सत्यमालाताई कुंडलिक नवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे तीनही सुपुत्र युवराज दादा, राजेंद्र दादा, सुरेंद्र दादा, विद्याताई या चारही अपत्यांच्या माध्यमातून हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास या नवले कुटुंबियाच्या माध्यमातून इथे आयोजित आहे. चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या अगदी सुंदर नियोजन करीत हा संकीर्तन सोहळा त्यांनी जगाच्या मालकाच्या नामचिंतनाच्या प्रित्यर्थ ठेवला. कारण आपल्याकडे काही गोष्टी बंधनकारक आहेत. मी तुम्हाला फार वेळा सांगितलं, लक्षात ठेवा, आपल्याला जो पैसा मिळतो त्यातलं सुद्धा 10% देवाला जाणं हे आपलं कर्तव्य आहे. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. तसंच आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला मिळालंय त्यातला 10% भाग
पित्रांसाठी जाणं हे सुद्धा तेवढंच सामर्थ्यवंत आहे. त्याच्यामुळे हे ऋण फेडण्यासाठी, तशी फेडायची पात्रता नाही आपली, पण हे फेडण्यासाठी आपण इथे सामर्थ्याने जमा झालेलो आहोत. लक्षात ठेवा, मी तुम्हाला निषेध कर्मातल्या 7 गोष्टी सांगत असताना फक्त एक गोष्ट प्रामुख्याने स्पष्ट सांगितली, बाकी श्लोकात सांगितल्या, पण तुमच्या लक्षात राहाव्या म्हणून तुम्हाला 7ही गोष्टी मी पुन्हा एकदा सांगते. 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही, ज्या नरकात नेतात. पहिला मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, 5वं चोरी, 6वं शिकार आणि 7वं जुगार. ह्यातली एकही गोष्ट केली तर माणूस मोक्षाला मिळू शकत नाही. म्हणून या गोष्टी टाळा. पित्रांचं ऋण अखंडितपणे लक्षात ठेवा. आईवडिलांच्या सेवेमध्ये सगळ्यात जास्त पुण्य ते मिळवा. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर हीच विनंती आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळ करी. आज ही लहान लहान लेकरं इथं उभा आहेत, यांना कीर्तन कळो न कळो, आज ही लेकरं या वयात इथं उभा आहेत ना, आयुष्याचा त्याग करून. हा माझा विश्वास आहे. आयुष्यभर तो पंढरीचा बाप यांच्या पाठीमागे उभा राहतो. हे सामर्थ्य यांच्या इथं उभा असणार. त्यांचा हात टाळ त्या कैलासाच्या कानापर्यंत, कैलासपतीच्या कानापर्यंत जातो. त्यांचे हे गायलेलं भजन माझ्या पंढरीच्या मालकाच्या चरणापर्यंत पोहोचतं. चरणावर साष्टांग दंडवत या सगळ्या लेकरांच्या अगदी अखंडितपणे गेली 2 तास इथं उभी आहेत. विनेकरी दादा, चरणावर साष्टांग दंडवत. त्यांच्या विण्यामुळं परंपरा टिकून आहे. कारण वारीला जायला आपण असतो, यांना मात्र यावं लागतं महाराज. येताना आपण ते अद्भुत असतो, हे की नाही. आत्ताच माघवारी झाली. चरणावर साष्टांग दंडवत यांच्या अखंडितपणे. त्याचबरोबर चोपदार दादा अगदी गोड, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत, अगदी सामर्थ्याने उभा आहेत. माझ्या नाथबाबांच्या दारात पांडुरंग परमात्मा चोपदार होता. यांना कमी नाही समजायचं, किंवा हे करणं कमीपणाचं नाही समजायचं. मी 4-5 दिवसापूर्वी एक क्लिप बघितली, कुठल्या जिल्ह्यातली ती मला माहित नाही, पण विण्यावरूनच भांडणं होती. इनाच राहतो मला डोक्यात. हे कमी नका समजू. हे बघा, हा विना खांद्यावर पेलवायला भाग्य लागतं, हा चोप खांद्यावर पेलवायला भाग्य लागतं. त्याच्यामुळे ही दोन्ही संप्रदायाची भाग्यवान असणारी माणसं आहेत. चरणावर साष्टांग दंडवत आहे. यांच्यामुळे संप्रदाय सुशोभनीय आणि परिपूर्ण आहे. यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. पेटीवादक बाबा, चरणावर साष्टांग दंडवत. तुमच्या अगदी माझ्या वडिलांसारखी माझ्या कीर्तनाला साथ केली, तुमच्या मनस्वी आभार. त्याचबरोबर गोड गायनाचार्य हरिभक्त परायण नितीन महाराज हरिभक्त परायण, सोमनाथ महाराज हरिभक्त परायण, इंद्रपाल सर असतील, अगदी सामर्थ्याने नितीन महाराज, सोमनाथ महाराज, इंद्रपाल महाराज. एवढे वेळेस पाठ करा, एवढे वेळेस माफ करा, पुढच्या वेळेस पाठ करते. त्याचबरोबर रोहिदास महाराज, चरणावर साष्टांग दंडवत. बघा, हे नितीन महाराज असतील, रोहिदास महाराज असतील, त्याचबरोबर धर्मपाल महाराज असतील, ही सगळी जी सोमनाथ महाराज असतील, ही जी सगळी मंडळी आहेत. कुणी मला जर हात म्हणजे सांगितलं ना, हात करून दाखवा श्रीमंती कशाला म्हणतात, मी असं ऊर भरून सांगेल, श्रीमंती याला म्हणतात जी माऊलीने यांच्या पदरामध्ये टाकली. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद माऊलीने तुमच्या कंठामध्ये दिली. सर, सामर्थ्याने अगदी तुमच्या गायनातच दिसतं की तुमचा अभ्यास आहे. तुमचं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आयुष्य अगदी सामर्थ्याने रोखून दिलंय आणि ते तुमचा सगळा ओतलेला संसार त्या तुमच्या गायनामध्ये दिसतोय. त्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत सर तुमच्या, रोहिदास महाराज, नितीन महाराज, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. अगदी गोड सुंदर तुम्ही. सोमनाथ महाराज, काही चुकलं असेल माझं तर क्षमस्व. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. गौरीताई अगदी सामर्थ्याने. हो का? अरे वा. गावामध्ये कीर्तनकार असणं, गायनाचार्य असणं हे गावाचं भाग्य आहे की त्यांच्या गावात हा वैष्णव आहे. लक्षात ठेवा, कारण त्या एका वैष्णवामुळे गावाचं कल्याण पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे चरणावर साष्टांग दंडवत. गौरीताईच्या अगदी गोड सुंदर, एवढ्या लहान वयामध्ये सुंदर कीर्तन करण्याचं सामर्थ्य, त्याचबरोबर गोड सुंदर पखावाज हरिभक्त परायण ज्ञानराज महाराज. चरणावर साष्टांग दंडवत. ज्ञानराज महाराजांच्या शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्ञानराज दत्तांच्या बोटामध्ये आहे. अगदी सामर्थ्याने त्यांच्या या साधने वा शतशहापणा अगदी गोड सुंदर पखावाज त्यांनी वाजवला. अशीच अखंडित माऊली त्यांना वृद्धिंगता प्राप्त करो, माऊलींची प्रार्थना. व्यासपीठात शास्त्रीजी महाराज असतील, शास्त्रीजी महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्याचबरोबर तुम्ही सगळी व्यासपीठावरील वारकरी मंडळी असाल. माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, बयाने वृद्धिंगत असणारी माणसं आहात तुम्ही. तरी सुद्धा माझ्या कीर्तनाला नम्रपणे बसलात, हाच तुमच्या संप्रदायाने दिलेला मोठेपणाचा भारा आहे. चरणावर साष्टांग दंडवत. तुम्ही याच नम्रतेला सुशोभनीय आहात आणि म्हणूनच जगाच्या मालकाच्या दासाच्या पात्रतेचे आहात. चरणावर साष्टांग दंडवत. तुम्हा सगळ्यांच्या, सगळी आप्तेष्ट मंडळी, सोयरे धायरे मंडळी, मला आज इतकं भारी वाटलं महाराज, कारण 10ला कीर्तन चालू केलं की कुणीच नसतं. मला तर डोक्यात ट्रिक आली, 12लाच चालू करायचं. लोक फुलाला येतात ना महाराज, अशी गुंतून बसली नाही मंडळी महाराज.
ह्यांना वाटलं सुटता सुटता यावं, पण ही सुटता सुटता गुतली महाराज. ह्यांना असं वाटलं 12ला सुटतंय, 12:15ला फुललं, 12:30ला 1:30 पर्यंत गुंतून बसली महाराज. ह्यांना माहितच नाही महाराजाला यायला उशीर झाला. काही गैरसमजांमुळे उशीर झाला जरासं. मला ते अंतरच नाही कळलं व्यवस्थित, कारण नगर जिल्हा म्हणजे मला अहिल्यानगर फार जवळ आहे. मला 2 ते 2.25 तासात मी बार्शीवरनं, बार्शी माझं गाव आहे, भगवंताची बार्शी. अंबरीश राजाचा अवतार जो आपण ऐकतो गीतेमध्ये सुद्धा आणि भागवतामध्ये सुद्धा, ती बार्शी. म्हणजे सांगायचं म्हणून सांगते, पंढरपूरला एकादशीला आणि बारस या दिवशी पांडुरंग परमात्मा बार्शीला, म्हणून त्या गावाचं नाव बार्शी. मग माझं तिथेच, तेच माझं जन्मस्थान आणि तेच माझं कर्मस्थानही आता आहे. तेव्हा मला 2.25 तास खूप झाले. मग मी त्याच हिशोबाने, मला वाटलं अहिल्यानगरच्या जवळ आहे आणि मी त्याच हिशोबाने निघाले. मग मला निघायला 7:30, मग मला वाटलं 9:30ला बरोबर मी. पण हे असंच होतं, चुकली यावर मग फेरा पडे. कुठं कीर्तन आहे आता संध्याकाळी, ते अवघड आहे, हरकत नाही. पण चला, हा सुंदर नामचिंतनाचा 8 तास. कौतुक या गोष्टीचं आहे, एवढा उशीर झालाय तरी सुद्धा तुम्ही एवढे स्तब्ध आहात. आणि तुमच्या स्तब्धपणामुळेच कीर्तन परिपूर्ण 2 तास झालंय. नाहीतर हे कीर्तन 2 तास झालं, मी पण लय शानी आहे, पाकिटापुरतंच केलं असतं. पण हे कीर्तन तुमच्यामुळे 2 तास झालं. त्यामुळे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. साष्टांग दंडवत, काही चुकलं असेल क्षमस्व. ही सगळी मंडळी, तुम्ही सगळे कॅमेरावाले दादा, बिचाऱ्या कॅमेरावाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या जगाचा फोटो काढतो, त्यांचंच कोणी काढत नाही, ते आपले रिकामेच. केशव बाबा सांगतात बघा, कॅमेरा सब तेरा, कॅमेरा. कळलं, त्यालाच कळलं. सगळ्यांचे आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर धन्यवाद ताई. अशा ठिकाणी उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या आदरणीय हरिभक्तीपरायण शिवलीलाताई पाटील थोडं लेट झाल्या. ड्रायव्हरच्या हातात असतं गाडी कधी पोचवायची, ते लेट होणं, पण थेट गाडी त्यांनी पोचवली. त्याबद्दल सर्व नवले परिवाराकडून, तसंच धामणगाव आवारी ग्रामस्थ, तळेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या कीर्तनाच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, कृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे सोमनाथ महाराज भोर यांनाही सुद्धा धन्यवाद, त्यांच्या विद्यार्थ्यांनाही सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या गावचं महाराजांनी सांगितलं, गावामध्ये एक हरिभक्त, ही सगळी गुणीजन मंडळी ह्याच गावची आहेत ताई. जे आदरणीय हरिभक्तीपरायण इंद्रभानजी कोल्हार सर यांनाही सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे युवा कीर्तनकार नितीनजी महाराज देशमुख यांनाही सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे चोपदार थरगडे बाबा यांनाही सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्याच गावचं एक गुणीजन रत्न आमचे ज्ञानदादा पापळ यांनाही सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे उपस्थित शास्त्रीजी महाराज यांनाही सुद्धा धन्यवाद. आणि 2 वाजेपर्यंत तुम्ही अगदी शांत चित्ताने इथे बसून राहिलात, कीर्तनाची सेवा तुम्ही श्रवण केली, त्याबद्दल सर्वच नातेवाईक पाहुणे मंडळींना सुद्धा नवले परिवाराकडून तुम्हालाही सुद्धा धन्यवाद. तर यानंतर महाराजांचा छोटासा सत्कार होतोय, त्या सत्काराचा ताईंनी स्वीकार करावा. चला लवकर. इकडे सांगत चला भाऊराव, अजून पोरांचं संविधान घ्यायचं का? घ्यायचं का? हा, हे पहा, एक सार्वजनिक श्रद्धांजली संविधान घेणार आहोत. सगळ्यांनी जागेवर उठून उभं राहायचे. पायात जर पात तमाश नाही कसं
आता विश्वात्मके देवे येणे वाक्ये तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खेळांची व्यंकटी सानो तया सर्वी रतिवानो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे निर्जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो देवांची तो लाहो प्राण मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी हे विशेषी लोकी दृष्टांदृष्ट विजय हो आवे जी एक म्हणे विश्वेश्वरा हा होईल राम साओ एक पर्यायाने सुखिया झाला सुखिया ये सुखिया हरि ओम शांति शांति शांति। कैलासवासीच्या ठिकाणी हे सर्व कीर्तनाचं पुण्य नामसंकीर्तनाचं पुण्य त्या मातेच्या चरणी हे समर्पित करू आणि जगदीश पांडुरंग परमात्म्याला एवढीच विनंती करू, हे परमेश्वर पांडुरंगा या माऊलीला तुझ्या चरणाजवळ जागा दे. हे सर्व उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या वतीनं सर्व नातेवाईकांच्या वतीनं एवढंच तुझ्या चरणी मागणं आहे. त्याचप्रमाणे आता या कीर्तनासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आमचे इंद्रभान सर यांना विनंती, आपला छोटासा सत्कार होतोय, या ठिकाणी यावं, आपला छोटासा सत्कार तुम्ही घेऊन जावं. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्यात की पुढे जागा भरपूर आहे, आपण ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी ताबडतोब जेवणासाठी बसून घ्यायचंय.